राज ह्या उभ्या अंबरी बुक्का चंदन भाळी हलावी याला अवघा अवकाश नामान भारी याला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला विठ्ठल 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 रूप सावळ गोजीर पंढरपुरी रूप सावळ गोजीर पंढरपुरी आस भेटीची लागे खुळ्या अंतरी सावता काना तुका माऊली पंढरी अभंगाची गोडी ह्या मुखी रंगली खुळा जीव हा भक्तीत नादावला पावला पावलात विठू तू समावला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल सुंदर ते ध्यान उभे विटेवरी उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी उभे विटेवरी सुंदर ते
तुळशीवर गळा कासे पीतांबर कासे पीतांबर तुळशीवर गळा कासे पीतांबर कासे पीतांबर तुळशीवर गळा कासे पीतांबर कासे पीतांबर हे मकर कुंडले दळपती द्रवणी दळपती द्रवणी 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 गती गजमाने विराजित गजमाने विराजित गती गजमाने विराजित गती गजमाने विराजित तुळशीवर गळा कासे पीतांबर कासे पीतांबर 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 आवडे निरंतरा येती ध्यान आवडे निरंतरा येती ध्यान आवडे निरंतरा येती ध्यान आवडे निरंतरा येती ध्यान तुळशीवर गळा कासे पीतांबर कासे पीतांबर 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 तुका म्हणे माझे येती सर्व सुख तुका म्हणे माझे येती सर्व सुख तुका म्हणे माझे येती सर्व सुख
सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो बरवा बरवा तो माधव बरवा छोटा सुकृताची जोडी म्हणा विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा बरवा तो माधव बरवा सुकृताची जोडी म्हणा विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आधार बाप रखुमा सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर तो विठ्ठल बरवा बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर तो विठ्ठल बरवा बरवा तो माधव बरवा जय राम कृष्ण 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 हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम ऐसे का हो न करा 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 पुढे नाही नाश जा 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 ऐसे का हो न करा 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 पुढे नाही नाश जा 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 विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोनी भूतजात वंदोनी भूतजात वंदोनी भूतजात वंदोनी भूतजात वंदोनी भूतजात वंदोनी स्मृतीचे कानी फळ स्मृतीचे कानी फळ सार मुळ जाणोनी 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 विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत बुद्ध जात वंदोनी बुद्ध जात वंदोनी बुद्ध जात वंदोनी
विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत बुद्ध जात वंदोनी 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 मुबारक माई 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 मुबारक ऐसे काहू न काही ऐसे काहू न काही ऐसे काहू न काही ऐसे
ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा. विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी, श्रुतीचे काने गाफळ सार मूळ जानोनी. विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी. तुका म्हणे पुढे काही, तुका म्हणे पुढे काही, वाट नाही यावरी. विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी. लोकाभिराम मृणरंग धीरं, राजीव नेत्र मृगोंशनाथ. कारुण्य रूप करुणाकरंतं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. सरे चरण संतापिया, सरे चरण संतापिया, सरे चरण संतापिया. राम बाळाने देवानी गाओ, बाळाने देवानी गाओ, बाळाने देवानी काय माझी वाणी मानेल संता श्रीरंजव चित्तासी आपुलिया. जयाची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठम. वातात्मजं वानरयूथ मुख्यं. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. वार करी संताचा, 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 वार करी संताचा. अनुसार प्रेम सहित गती धरू. पधारिये पवन कुमार. सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भीर. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा. विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी. प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश्वर परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी, माऊली ज्ञानोबाराय, तुकोबाराय, दादा हनुमंतराय, आपणा सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भावुक सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण विश्ववंदनीय गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबाराय यांचा छोटासा 4 चरणाचा अभंग असो. महाराज तुकोबाराय प्रस्तुतच्या अभंगाद्वारा या विश्वाची निगराणी करीत असताना, याची सुरक्षा सांभाळ, याला जपत असताना आपली दया कृपा करुणेच्या माध्यमातून
सर्व समाज सुरक्षित राहावा, याच्या भविष्याची चिंता मिटावी, याने वर्तमान काय केलं पाहिजे, वर्तमानामध्ये काय जपलं पाहिजे. कारण वर्तमान जपल्याचे परिणाम आमच्या महापुरुषांच्या युक्तीप्रमाणे वर्तमान जो सज्जन जपतो ना दादा, त्याची भविष्याची चिंता मिटते, त्याला भूतकाळाचा विसर पडून जातो आणि त्याचबरोबर त्याचा वर्तमान येणाऱ्या पिढीला आदर्श ठरतो. म्हणून वर्तमानामध्ये काय करणे आहे याचं पवित्र दर्शन तुकोबाराय देतात. शिवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या ह्या पवित्र तपस्थळीवर पुरण गावामध्ये आपल्याला जन्म प्राप्त होऊन आपल्या परिवाराकरता, आपल्या गावाकरता, आपल्या देशाकरता ज्या सज्जनांनी, कारण माणसाचा परिचय तेव्हा होतो दादा, त्याचा स्वभाव, त्याचं वर्तमानामधलं कर्तव्य आणि त्याचबरोबर त्याचा वर्तमान त्यांनी वर्तन काय केलं, त्याचा स्वभाव काय आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी केलेलं कार्य, हे सगळं त्या सज्जनाचा परिचय करून देत. आणि तो परिचय झाल्यानंतर परिवाराकरता, गावाकरता, देशाकरता, समाजाकरता ज्या सज्जनांनी काय केलं असेल, कारण या सज्जनांचं जगणं केवळ परिवारापुरतं नसतं, त्यांचा अनेक अंतःकरणामध्ये अनेक प्रकारच्या विशाल कल्पनेच्या वाद्यातून त्यांनी विश्वशांती करता, विश्वकल्याणाकरता आपलं जीवन जे व्यथित केलं, त्यांच्यापासून समाजाला, देशाला, गावाला, आपल्या परिवाराला जो लाभ झाला, त्या लाभाची उतराई आपण दिली पाहिजे दादा. यांच्या उपकारात उत्तीर्ण होण्याकरता आपल्याकडे काही नाही दादा, काही नाही. पण तरी सुद्धा त्यांचं स्मरण करणं, त्यांचं चिंतन करणं, त्यांच्या पुरुषार्थापासून त्यांनी आपल्या जीवनात केलं काय, त्याचं चिंतन करून त्यांच्या स्मृतींना वंदन करावं आणि उपकाराची उतराई म्हणून असा छोट्याशा प्रकारचा काही का होईना त्याची उतराई आपण दिली पाहिजे, त्यांच्या उपकाराची फेड फेडली पाहिजे, केली पाहिजे. मग त्या माध्यमातून ह्या परिवाराने वैकुंठवासी संपतरामजी ठोंबरे या सज्जनांचं हे पुण्यस्मरण आहे आणि त्यांच्या उपकारात उत्तीर्ण होण्याकरता त्यांच्या पाठीमागचा परिवार, त्यांचा एक मुलगा आहे बाबासाहेब संपत ठोंबरे आणि मुली आहे लताबाई, बेबीबाई, सुशीलाताई, मुली आहे. म्हणजे एवढाच परिवार आहे का? नाही दादा. हे सज्जन आहे, ग्रामवासी सज्जन आमचं हे भक्त मंडळ, ही त्याच उद्देशाने आपण इथं एकत्र आलो. तुम्ही सर्व सज्जन मायबाप आहे, त्यांचं स्मरण व्हावं, चिंतन व्हावं, आपल्या माध्यमातून त्यांना काही श्रद्धांजली, त्यांच्या भविष्याच्या प्रवासाकरता आपल्यापासून त्यांना काही मिळावं. आमच्या भक्तिमयी माता, कोणी स्नेहाच्या, कोणी नात्याच्या, कोणी प्रेमाच्या संबंधातून आपण सर्वजण एकत्र आलो आणि आलं पाहिजे या निमित्ताने. कारण आज स्वर्गीय संपत बाबांचा आजचा शेवटचा मुक्काम आहे, शेवटचा मुक्काम आहे. त्यांच्या प्रवासामध्ये, त्यांच्या पुढच्या प्रवासात सुखद व्हावा. हे भाऊ, इतकं मोठं नाही करायचं, इतकं मोठं कडक करायचं, फक्त त्यांचा भविष्याचा प्रवास सुखाचा व्हावा आणि त्यांना त्या भविष्याच्या प्रवासाकरता आपल्यापासून काहीतरी मिळावं या उद्देशाने आपण सर्वजण एकत्र आलो. या परिवाराच्या माध्यमातून एवढं काही चांगलं केलं, हे काही आज त्या निमित्ताने जे काही आपल्याला पवित्र वातावरण इथं दिसतं दादा, इच्छी प्रसन्नता, आनंद, भजनानंद, हे त्यांच्या परिवाराचं, त्यांच्या श्रद्धांजलीच्या माध्यमातून त्यांच्या पुढच्या प्रवासाला. पण आपण बी काही दिलं पाहिजे. मग आपण काय देणार? आपण त्याचं इष्टचिंतन आणि भजन कीर्तन हे त्यांना त्यांच्या श्रद्धांजलीच्या रूपाने त्यांना प्राप्त होणार आहे. म्हणून आज ह्या कीर्तन सेवेचं आयोजन आहे आणि त्या कीर्तन सेवा करीत असताना, माझ्या प्रभूची सेवा करीत असताना मी माझ्या तुकोबारायच्या अभंगाची निवड केली. विठ्ठल त्या निमित्ताने माझे ईश्वर भक्तांचा हा समूह, हार्मोनियमवाले बाबाजी, मृदंगशाले बंधू, सिस्टीमवाले दादा, ही यूट्यूब बी आहे, याची तयारी आहे. पण तशी आमची तयारी नाही ना. आमची तयारी ही याच्यात जाणे इतकी आमची तयारी नाही, बरोबर. याच्याकरता
प्रसिद्धी काही करायची असेल, पण त्यांच्या प्रसिद्धी करता ते नाहीच. त्यांना एक आत्मिक समाधान मिळावं. आपल्या वडिलांचं हे पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध हे चांगल्या पद्धतीने आपल्याला एक पुन्हा पुन्हा ते दाखवण्यामध्ये आपल्याला प्रसन्नता प्राप्त व्हावी या उद्देशाने त्यांनी केलं. हे सर्व ठीक आहे, आनंद आहे. आणि त्या आनंदाच्या उत्सवाच्या या वर्षश्राद्धाचा हा पुण्यस्मरणाचा सोहळा माझ्या तुकोबाराच्या अभंगाची निवड केली. भगवान तुकोबार म्हणजे कलियुगातले दयाळू साधू आहे. दया 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 धर्म का मूल हे पाप मूल अभिमान, तुलसी दया न छाडिये जब लग घटने प्राण. दया धर्म चांगला आहे, दया धर्म आहे, धर्म चांगला आहे. आणि हे महापुरुष इथे त्यांचं जे अवतरण होतं, इथे जे येणं होतं साधू संतांचं, ते काही घेण्याकरता येत नाही दादा. इथे येतात, इथे उपकारासाठी आले गरजावय. साधू म्हणतो मैं देणे आया भगवान, लेणे नाही. साधू देण्याकरता येते. संतांनी दिलं, जे दिलं दादा त्याची ही दिव्यता आहे. आपले चांगलं पुण्यकर्म करण्याचा हा ही समज कुठून आली दादा? ही भूमी माझ्या ज्ञानोबा आहे, तुकोबारायची आहे. संप्रदाय त्यांचा. तुम्ही आपण संतान लेकर त्यांची संतती आहोत, लेकर आहोत. लेकरला आपल्याला पवित्रतेची शिक्षा दीक्षा त्यांच्यापासून जी प्राप्त झाली, जे रसायन त्यांनी जे आपल्याला दिलं दादा, त्या माध्यमातून जी मस्ती आली, जी खुमारी आली, आपल्या जगण्याचा जो शेट आहे तो माझ्या ज्ञानोबा लटकचा प्रसाद आहे दादा. प्रत्येक सज्जन बाबा जो मस्तीमध्ये जगतो आहे दादा, मस्ती यावी दादा, पण ईश्वर सेवेची मस्ती आली पाहिजे. ईश्वर सेवा करावी. कलियुगामध्ये दुसरं काही नाही. कारण कली अतिशय भयावह युग आहे, भयानक युग आहे. कलीचा प्रभाव इतका जबरदस्त आहे दादा. कली कालामध्ये चांगलं काही सुचत नाही माणसाला. कली उमजू देत नाही दादा. कलीचा प्रभावच जबरदस्त आहे. माझे तुकोबारा चिंतित झाले, प्रभो अगाय वैकुंठ नायका, काय पाहतोस या कौतुका. धाव कलीने गांजले लोका, देतो हका सेवक तुकया. तुकाराम महाराज म्हणतात, हे वैकुंठ नायक आहे पांडुरंगा, हे कलीमध्ये विचित्र विचित्र हे वातावरण आहे, हे कौतुक तू काय पाहतो? किती दुर्दशा आहे जीवाची. आणि दुर्दशा घालवण्याकरता साधू इथे येतो बरं दिला. साधूचं येण्यात दुसरं काही कारण नाही. लोकांची समज आहे आणि साधूचं येणं झाल्यानंतर साधू दुसरं काही नाही, आपला हृदयस्थ भाव, ज्ञानोबा तुकाचा हृदयस्थ भाव लोकांच्या पुढे प्रगट करायचं. दुसरं काय नाही. पूजापाठ होण्याकरता कीर्तन नसतात, प्रशंसा होण्याकरता कीर्तन नसतात. कथा कीर्तनाच्या माध्यमातून हा समाज दीक्षित व्हावा, प्रकाशित व्हावा, उद्बोधित व्हावा, याला जागृती, चेतावणी, सावधानी यावी. कारण सावधानी कशा करतात? भयावह कालामध्ये, कली कालामध्ये अतिशय भयानक काल आहे. तुम्हाला जाणवत असेल दादा, प्रत्येक सज्जनाला कलीचा प्रभाव जाणवतो दादा, पण काय करावं? प्रत्येक सज्जन कलीला दोष देऊन मोकळा होऊन जातो. आपलं दायित्व काय, पुरुषार्थ काय, कर्तव्य काय, कोणी भान नाही ठेवत. आणि अशा भयावह कालामध्ये साधू संत येतात. या कलीची दुर्दशा पाहून त्यांना दया येते. सत्य बोले मुखे, दुखवे आणि काच्या दुःखी. ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभा विनप्रीती. या वर्गाला लाभ काहीच नाही दादा. साधू संतांच्या वर्गाला काहीच लाभ नाही. उलट लोकांची निंदा आलोचना सहन करून जोडे खाती प्रसंग यांच्या कल्याणाचा विचार करणार फक्त साधू आहे दादा. साधू सतत या विश्वाची निगराणी करीत राहतो, सुरक्षा करीत राहतो, सांभाळ करीत राहतो. साधू समाजाचा सुरक्षा कवच आहे दादा. कथा कीर्तन ऐकून नुसता टाइमपास करू नका, तुमच्या पाया पडून सांगतो. कथा हृदयस्थ कथा आहे. माझ्या ज्ञानोबा तुकोबाराचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा, घराघरापर्यंत, कुठी कुठीपर्यंत. प्रत्येक सज्जन मायबाप कथा कीर्तन लोकांनी टाइमपासचं साधन बनवलं दादा. म्हणून क्रांती नाही, उन्नती नाही, हा दिशाहीन झालेला समाज याला योग्य मार्गावर, योग्य वळणावर, याला योग्य दिशा देण्याकरता साधू इथे येतो. ऐका कलीचे मैमान, सत्याशी रिझले जन.
पापा देती अनुमोदन करीती हेळण संताचे झाडू संताचे मार्ग आड राणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव आड रानाने भटकणाऱ्या जीवाला योग्य दिशा देण्याकरता साधू इथे योग्य दिशा याचं कल्याण कशाने होणार भल्याचा विचार सांगित असताना नीती आणि तिची शिकवण द्यायची याचं पाहिजे भलं काय करायचं कारण कलीच्या कालामध्ये जशी संगती मिळाली तसं मन तयार होतं बरं का जशी संगती मिळाली तसं मन तयार होतं म्हणून माझ्या तुकोबारायांनी हा धर्मध्वज धर्माची पताका हातात घ्यावी हरिभजने हे धवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळाशी दरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंदी भक्तीचा डांगोरा पिटायचा कारण ज्या माध्यमातून जगत कल्याण होणार आहे लोकांचं कल्याण कारण कलियुगामध्ये इतरचे मार्ग आहेत दादा इतर मार्ग जरा क्षीण झाले दुर्बळ झालेले मानव याच्या कल्याणाकरता काही मार्ग होते ते कलियुगामध्ये क्षीण झाले दुर्बळ झाले शक्तीहीन झाले क्षीण झाले फक्त कार्य तेवढाच एक मार्ग आहे प्रबल मार्ग भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागवे आ पापा येणे जाणे खेपा येणे चेके खंडती माणसं बऱ्याच वेळेला मरणाची चिंता वाहत राहते मरणाची काळजी नाही करायची मरावा लागणार आहे मरावा लागणार आहे दो बात नको मत भूल जो चाहे कल्याण नारायण एक मौत तुझे श्री भगवान एक मरण विसरायचं नाही देव विसरायचा नाही बाकी सगळं विसरलं तर काही बिघडत नाही बऱ्याच वेळेला माणसं ही माईकाचं आकर्षण ठेवून काहीच विसरत नाही पण या दोनचा विसर पडल्यामुळे सगळी वातावरण खराब झालं जातं कोणाला मरणाची मरावं लागणार याची फिकीर राहिली नाही दादा माणसं इतकी निश्चिंत पडली नाही दादा त्याला माहीत सुद्धा नाही मला मरायचं आहे मरण विसरलं नाही पाहिजे तू कोणत मरणाची कारे नाही आठवण संचिताचे धन लोभ येवा काही मरण विसरली बापुडी काय अशी गुढी लागलीसी धर्माचा प्रचार प्रसार नाही करायचा प्रत्येक सज्जनाला आपलं कल्याण कशाने होणार आहे ही हृदयस्थ भाव त्यांच्या पुढे मांडायचं बरं काही गोष्टी महापुरुष मोठी माणसं जी जगतात दादा आपल्या मनाने लोकांची समज काढत नाही आपल्या मनाने सिद्धांत मांडित नाही सिद्धांताचा शोध घ्यायचा पुराण पाहायचं शास्त्रकारांची मतं घ्यायची वेद काय सांगतं पुराण काय सांगतं शास्त्रकारांचं मत काय संत वचन काय या सर्वांचं परिशीलन अभ्यास करून आबादी सिद्धांत लोकांच्या पुढे मांडायचा ज्या सिद्धांताचं अनुसरण करून हा समाज याच्या कल्याणाच्या मार्गाला लागेल असं आबादी सिद्धांत म्हणजे कथा कीर्तन ही आबादी सिद्धांत असते ही वेदवाणी आहे माझ्या तुकोबाराचे अक्षर म्हणजे वेदवाणी आहे तुकाराम महाराजाला विचारलं महाराज एवढ्या वाङ्मयाच्या निर्मितीचा हेतू काय तुमचं काय वाङ्मय आमच्या हाताला लागलं काय हाताला लागलं नाही माणसं कथा कीर्तन टाइमपास करून टाकतात महाराजांना विचारलं महाराज एवढं वाङ्मय तुमची निर्मितीचा हेतू काय आहे तुमचा कशा करता या वाङ्मयाची निर्मिती केली तर तुकोबाने सरळ मनाने सांगितलं हितावरी यावे कोणी बोलिलो या भावी एक यांच्या ह्या जगताचं कल्याण व्हावं या भावाने आम्ही अक्षरांची निर्मिती केली हितावरी यावे कोणी बोलिलो या भावी या भावाने आम्ही बोललो मग तुकोबा दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात नवे विनोद उत्तर केले रंगावयाचार ही काय विनोदाची अक्षर नाही आणि लोकांच्या करमणुकी करता वाङ्मय नाही आता करमणूक करता वाङ्मय लोकांच्या कीर्तनात बसतात पण लक्ष कीर्तनाकडे कथा कीर्तन श्रवण करणारा सुद्धा अधिकारी पाहिजे बरं का दादा सांगणारा जेवढा अधिकारी पाहिजे त्याच्यापेक्षा अधिक पटीने श्रवण करणारा अधिकारी पाहिजे तेव्हा त्या कथेचा लाभ होतो आमच्याकडे अधिकार नाही तुम्ही चांगलं श्रवण नाही केलं तर सगळं वाया जात नाही काही तुम्हाला तर वेळ आहे म्हणून नुसते सगळे नात्याच्या संबंधानेच येत नाही दादा कोणी प्रेमाच्या संबंधानेच येत नाही दादा तुमच्या वेळेला काही मूल्य आहे का नाही तुमच्या वेळेला काही महत्व आहे का नाही आमच्या महाराज लोकांनी तुमचा 2 तास वाया घालवणं ही पाप आमच्या माथी बसेल तुमचा वेळ घालवायचा नाही
वेळ घालवायचं नाही, तुमचा टाइमपास करायचा. तुम्हाला काही तुमच्या वेळेला महत्व नाही का? काही महत्व आहे. 2 तास आपण कथा कीर्तनाला कुठेही जात असेल तर आपल्या पदरात काही लाभ व्हावा, आपल्याला काही मिळावं, प्राप्त व्हावं या हेतूने माणूस तिथं जातो. आणि म्हणून कथा कीर्तन चांगलं श्रवण करावं. माणसं लोक देवाचं होऊन जगतात पण अजून देवावर विश्वास करीत नाही. देवावर विश्वास करीत नाही. त्याच्यामुळे आणि विश्वास नसेल ना दादा कुठल्या प्रत्येक बऱ्याचशा काय झालं, थोडी समज आली की माणसं संशय वृत्ती तयार होते. संशय घेत राहतात, ते असंच असेल का, ते तसंच असेल का, संशयाची वृत्तीच खंडित झाली पाहिजे. तुकोबाराने सांगितलं ही काही विनोदाची अक्षरं नाही, नव्हे विनोद उत्तर केले रंजावयाचा. मग हा खटाटोप वाङ्मयीन खटाटोप कशा करता केला? केली आटाआटी अक्षराची देवासाठी. आम्ही जो खटाटोप केला हा देवा करता केला. विठ्ठला विठ्ठला म्हणून कोणी सज्जनाने ह्या अक्षरांचा माझ्या नवऱ्या तुकड्याच्या वाङ्मयाचा विनोदाचा वापर करायचा नाही. नव्हे विनोद उत्तर केली रंजावयाची. एक कोणाच्या करमुखी करतात. करमुखीची साधने या विश्वामध्ये खूप आहे दादा. करमुखीनं तर अनेक माणसं वेडी होऊन गेली दादा. वेडी इतकं माईकाचं आकर्षण वाढलं दादा जीवाला. वेडी होऊन गेली माणसं, बधीर होऊन गेली. काही तर कोमात गेली. कोमात जायचं नाही दादा. धरी धरी आठवण मानी संताचे वचन. संत वचन विश्वास करायचा. तुकोबाराय अशी आपल्या प्रचार प्रसार माध्यमातून धर्मध्वज हातात घेऊन, धर्माची पताका खांद्यावर घेऊन, हरिभजनाच्या माध्यमातून हरिभजने हे धवळीले जग सुखविला लाग कळी काळाचा. पण हे सगळं काही करीत असताना मोठी माणसं जरा अभ्यास करतात, परिशीलन करतात बरं. जिथं जातात ना साधू तिथं त्या जागेचं परिशीलन करतात, अभ्यास करतात. मी बोललो ना माणसाचा स्वभाव, वर्ताव आणि कर्तृत्व या ठिकाणावर त्याचा परिचय होतो. तसं ज्या ठिकाणी गेले दादा तिथल्या वातावरणाचा अभ्यास करायचा. यांची व्यस्तता काय आहे, प्रत्येक सज्जनाची व्यस्तता काय, आणि या व्यवस्थापनामध्ये रम्मान झालेल्या जीवाला अवस्थेकडे कल्याणाकडे नेण्याकरता आपण काही करू शकतो. काही साधूचे विचार. व्यवस्थापनेमध्ये रम्मान झालेला आहे माणूस. प्रत्येक सज्जन हे ठीक करणं, हे ठीक करणं, हे ठीक करणं. व्यवस्थापन झाल्याशिवाय त्याला बरं वाटत नाही. त्याला माहित नाही आपण या सृष्टीमध्ये माझ्या प्रभूने या मानव देहाचा जन्माला घातलं. एक नुसतं व्यवस्थापन. आणि व्यवस्थापन जेवढं काही ठीक केलं दादा सोडावं लागणार आहे हे डोक्यात नाही माणसाला. म्हणून व्यवस्थापनामध्ये रम्मान झालेला माणूस त्याला भानात नाही, तो त्याच्या ध्यानात नाही तर मला हे सोडायचं आहे हे बी ध्यानात असलं पाहिजे. हे सगळं सोडायचं आहे, सोडायचं आणि जायचं आहे. मग बरोबर काय येणार आहे? बरोबर काहीच येत नाही असं नाही पाहिजे. आपण केलेलं सगळं प्रकारचं बरं वाईट कर्म आपल्या सोबत करत राहा. मित्रासारखी साथ करतो बरं दादा केलेलं कर्म. कारण केले कर्म झाले त्याची भोग आले. माझ्या तुकोबाराने पाहिलं व्यस्तता सर्व सज्जन व्यवस्थापन रम्मान आहे. पण दादा यांचं आज वर्तमानामध्ये काय करतात? कारण वर्तमानावरून प्रत्येक सज्जनात मी बोललो स्वभाव ध्यानात घ्यायचं बरं. स्वभाव आणि त्याचबरोबर त्याचं आज वर्तमानामधले त्याचा वर्तन आणि त्याचं कर्तृत्व याच्यावरून त्याचा परिचय. तुकोबाराने पाहिले सगळं काही ठीक आहे. प्रत्येक सज्जनाची धावदौड चालू आहे, मेहनत प्रत्येकाची चालू आहे. पण मेहनतीच्या लाभ हानीकडे कोणाचं लक्ष नाही. हे कर्म केल्यावर आपलं पुढं भविष्यात ही कामात येणार आहे का नाही याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. म्हणून त्या ट्रकवाल्याला लिहिलेलं आहे बघा, सोच कर सोचो साथ क्या जाए. या ट्रकवाल्यांना कळलं ती त्यांना कसंही काय चालू टायमापुरतं का त्यांना ती समज आली. अरे पाठीमागच्या येणाऱ्याला ती वाचायला मिळतं आणि ते लिहिलेलं असल्या ट्रकच्या पाठीमागे सोच कर सोचो. विचार करून तर पहा बरोबर काय येणार आहे. हीच तुकोबारायला सांगायचं आहे. तुकोबारायला म्हणतात त्याने विचार करून तर पहा. बस विचार करून पहा दादा. सांगा ती कवडी गेली नाही
रावणाचं केवढं आयुष्य, काय समृद्धीवान आहे दादा रावण. रावणाच्या घराच्या पायामध्ये सोनं, एवढी तर काही कमाई करू शकत नाही आपण. आपल्याला हातात यायची मुश्किल आहे. रावणाच्या घराच्या पायात सोनं होतं. थोडं थोडं माणसाने लई एकदा अहंकार यायला लागला का आपल्या ऐश्वर्याचा, त्यांनी थोडं रावणाकडे नजर टाकावी, त्याच्या ऐश्वर्याकडे पाहावं, जागेवर बसून घ्यावं. विठ्ठल विठ्ठल किती प्रगती केली, किती एवढी उन्नत, किती माणूस उन्नत झाला तरी रावणाची उन्नती कोणी करू शकत नाही दादा. काय परिवार आहे, काय ऐश्वर्य आहे, पण या माणसाला बरोबर काय देता आलं नाही हे सर्वांना माहित आहे. सर्वांना सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. आपलं तर काय ऐश्वर्य, 2 पोरं 2 ढोरं, आपलं काय आहे, काय मजा नाही, फार मजा नाही बरं का दादा. पण तरी माणसं खुशी मानतात, चांगली गोष्ट आहे, त्यांना नमस्कार करावा. खुशी मानतात, खुशी माना दादा. प्राप्त परिस्थिती आनंद माना, जे आहे ते माझ्या प्रभूची दया आहे असं समजा. पण वर्तमानाला सांभाळतात. वर्तमान थोडा जरी गलत झाला, थोडी जरी वर्तमानातली भूल भविष्याची चिंता वाढवणारी ठरू नये याच्याकरता तुकोबराय हा समाज दीक्षित करीत असताना वर्तमानामध्ये काय केलं पाहिजे तर तुकोबराच्या ध्यानात आलं. सर्व सज्जनांचा प्रवास चालू आहे, मेहनत चालू आहे, सर्वांची धावधूड चालू आहे, पण लाभ हानीकडे कोणाचं लक्ष नाही. मरणाला विसरून गेले बिचारे माणसं. मरणाला का बरं विसरली? मृत्यूतिथी माहित नाही म्हणून. मृत्यूतिथी तर कळद्या दादा, एखाद्याला कळद्यावर 25 डिसेंबर काय बसन, कीर्तनात बसायचं नाही, टाळे ठेवून देईल. 25 डिसेंबर मला कळले तरी मी सुद्धा फेटा सोडून गाडीत बसून जाईल. 25 डिसेंबर आली ना, एकच महिना आहे, मृत्यूतिथी माहित नाही जात म्हणून माणसं जरा निश्चिंत आहे. मृत्यूतिथी कळत नाही तर मरणाची काडी नाही आठवण. विसरायचं नाही, मरण विसरायचं नाही, देव विसरायचा नाही. निसर्ग शिकवण दिली. पण तरी सुद्धा महाराजांच्या ध्यानात आपण अनेक वेळेला ही प्रचार दौरी केली. पहिल्या दौऱ्यामध्ये यांना सांगितलं, प्रचार फेरीमध्ये सांगितलं, बाबा हे करो या न करो, अच्छा आहे बुरा आहे, उचित आहे अनुचित आहे, धर्म आहे अधर्म आहे, नित्य आहे अनित्य आहे, ही सगळी शिकवण देऊन झाली. तरी हे काय यांचा मार्ग, यांना जी समज आलेली आहे ती समज चुकीची समज आहे. मग यांनी वर्तमानामध्ये काय केलं पाहिजे, अभंगाचं प्रथम चरण आहे. हे ऐसे का हो न करा काही, 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 ऐसे
गायन केलं का तुम्ही टाळे वाजवायची. तुम्हाला यांचं गायन आवडत नाही का? निशूट होऊन गेलो आणि तुम्हाला का बरं आवडत नाही? आम्ही आनंदी का बरं राहतात? आम्हाला जगायला काय अनुकूल आहे काय प्रतिकूल आहे पाहत नाही म्हणून आम्ही आनंदी राहतो. कुठलं भजनी मंडळी त्याचे काय गायकच नाही, येथे काय पडखवायचंच नाही, असं इधर उधर करीत नाही म्हणून आम्ही आनंदी राहतो. आम्हाला सुविधेची गरज आणि सुविधा देणारे दादा माणसं महाराज बिघडवतात बरं का. लई महाराज यायच्या अगोदर गुळाचं कसुड पाण्याची बाटली महाराज बिघडवायचंच काम आहे. ज्याला लागल त्याला द्या ना दादा, पण आयतीच तयारी. सुविधेने माणसं खराब होतात दादा. प्रतिकूलतेमध्ये जगता आलं पाहिजे. प्रतिकूल जगायला काय अनुकूल आहे काय पाहायचं नाही दादा. तेव्हा तर तुमचं जगणं सुरळीत होईल, तुमचं जगणं चांगलं होईल. माणसं सुविधा पाहू राहिले आज, प्रापंचिक सुविधा, पारमार्थिक सुविधा. सुविधेकडे लक्ष द्यायचं नाही. सुविधेने माणसं अंतरंगातून पारमार्थ करीत नाही दादा. लौकिकामध्ये गेलेला माणूस सुविधेकडे लक्ष घालतो. इथं काय अनुकूल काय प्रतिकूल आहे हे पाहायचं नाही दादा. हे सो अच्छा आहे ते माझ्या प्रभूचं मनोगत आहे असं समजावं. तुकोबाराला हा समाज दीक्षित करताना तुम्हाला त्रास होत असेल का नाही दादा? आम्हाला होतो ना दादा त्रास. तर महाराजांना तो काल तर किती भयानक, तेव्हा महाराजांना किती त्रास होत असेल तरी सुद्धा सरळ मानाने आपलं काम करायचं. आले भागात एक करीतो तुझे नाम उच्चारित. माझ्या प्रभूने ज्या कामाकरता पाठवलं ते काम करा दादा. माझ्या प्रभूने इथं आपल्यापासून आपणही आनंदी राहा, तुमच्यापासून इतरांनी आनंद मिळाला पाहिजे असं जीवन जगायचं. की जेणेकरून तुम्हाला पाहिल्यावर कोणाला आनंद झाला पाहिजे. तुकोबाराला ही अपेक्षित आहे, महाराजांना ही अपेक्षित आहे बरं का. आमच्या महापुरुषांना तुमच्यापासून काही घ्यायचं नाही, काही घेणार नाही. कुछ लेना ना देना, काही घ्यायचं नाही. साधू तर म्हणतो मै देणे आया हो, लेणे नाही. साधू देण्याकरता येईल. त्यांना अपेक्षित काय करे दादा? भविष्यात तू आता वर्तमानामध्ये तुझं जे जपणं चालू आहे, ती धावदौड आहे, जी मेहनत चालू आहे, ती भविष्याची चिंता वाढवणारी आहे. मग तू असं का करत नाही? पुढे नाही नाश ज्याला पुढे नाश नाही असं कर्म तू आचरित का नाही? वर्तमानामध्ये ज्या कर्माचा आचार केला ते कर्मच फलदायी देणार आहे, फल देणार आहे. बीजारोपण जे झालं ना, बीजारोपण आपण पेरणी काय करतो? कुठलं बीज पेरत आहोत त्याच्यावर बीज तशी फळे येतील शेवटी, लाभ हानी तुटी ज्याची तया. जसं बीजारोपण केलं तीच फळं खायला मिळतील ना दादा. तुकोबारा म्हणतात बाबा असं करण्यामध्ये वेळ चाललाच ना तुझा. माझ्या प्रभूंनी एवढंच काम करण्याकरता आयुष्य दिलं नाही. देवी दिला देव भजना गुमटा, तुया झाला फाटा बाधिकेचा. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. देवाची होईल म्हणती ते होती तरी का चित्तीने धरावी. मनुष्य देवाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकनी दिलं. इथं तुम्हाला आपलं देव व्हायचं म्हणलं तर देव होता येईल बरं का दादा. देव होता येत याच्या करता तुकोबारा समज देत असताना दादा, अरे हे कर्म करीत असताना तुमचं जे कर्म आहे, तुमचा जो वर्तमान चालला आहे, नाशवण्याच्या प्रयत्नामध्ये चालला आहे. आपला रोज खोलत पाहिजे तो बरं दादा. नाशवना करता जे करतो ना दादा, प्रत्यक्ष थोडी माणसाची विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. थोड्या जीवाला अशी समज आली, अरे आपण जे करतो हे तर सुद्धा नश्वर आहे. उपजले ते नाशे नाशिले ते पुनरुपी दिशे घटिका इंग्रज ऐसे परिभ्रमेगा. जे आपण ज्याच्या करता प्रयत्न करतो इथं सगळे नश्वर आहे, नाशवर आहे. तुकोबारा तेच सांगतात, तीच समज देतात. अरे दादा आता नैश्वरा करता प्रयत्नाची गरज नाही, हे नाशवनच आहे. क्षणभंगुरे जाय न कळता ग्रासगली सत्ता नाही आती. हे सगळं नैश्वर आहे, जाणार आहे. मग आता वर्तमानामध्ये तू काय केलं? आता असं केल्यापेक्षा नाशवण्याकरता प्रयत्नाची गरज नाही, माईकाच्या प्राप्तीकरता प्रयत्नाची गरज नाही. इथं नश्वर गोष्टी करता प्रयत्न नको. मग असं करण्यामध्ये वेळ चालला ना. प्रत्यक्ष जनाने आपला
याला खरं सांगू दादा, तुमच्या पायापासून 4 सज्जन जर एकत्र आले ना दादा, पारमार्थिक सज्जन असो वा कोणी असो, त्यांनी 4 सज्जन एकत्र आल्यावर त्यांनी थोडी एकमेकाची मुलाखत घ्यायची. काय दादा किती दिवसापासून माळ घातली, एकमेकाला विचारावं. काय दादा किती दिवसापासून भजन करतो, दुसऱ्याने विचारावं. काय दादा किती वाऱ्या झाल्या. आणि मग एवढं काही विचारपूस झाली का दादा, काही अनुभव आला का नाही आज, असं कोणी विचारत नाही. आता विचारतात ते फक्त रोप चांगला आहे का, आणि लागवडीला आलं का, किती लावले, आणि आज काय मार्केट होतं. बस ही चर्चा, ही सगळी माहिकाची चर्चा, दुःख देणारी चर्चा. चर्चा अशी करा दादा, त्या गोकुळ अशी गोपिका जर एकत्र आल्या ते एकमेकाला, अरे सखी आज भगवान कृष्णाचं तुला दर्शन झालं का. ती जर नाही म्हणले तर कसं दिवस जाणार तुझं. म्हणे कृष्णा विन कैसे, असा साधक म्हटला का देवाचाच झाला का. माळ घातले, नुसती माळ घालून गंध लावून काम नाही होणार. एकमेकाची चर्चा, एकमेकाच्या सहयोगात राहा, एकमेकाची चर्चा करा. त्याची उन्नती काही झाली का नाही, परमार्थ क्षेत्रामध्ये या चांतकामध्ये काही बीजारोपण, चांगल्या कर्माचं बीजारोपण झालं का नाही, याला काही उन्नती झाली का नाही हे पाहायचं. तर कोणी पाहिलं उन्नती काही दिसत नाही, अनेक फेऱ्या केल्या तरी उन्नती नाही. मग हार जोडून तुकारामाने सांगितलं, बाबा असं करण्यामध्ये वेळ चालला, याच्याकरता प्रयत्नाची गरज नाही. मग पुढं रडायचा वेळ येणार नाही. असं कर्म तू का करीत नाही, पुढे नाही नाश, ज्याला पुढे नाश नाही असं कर्म तू आचार का करीत नाही. इथं सगळं तुझं ते चालू आहे, मेहनत चालू आहे, धावदौड चालू आहे, काय करावं दादा. थोडी अनुकूलता प्राप्त झाली, खिसा वाजायला लागला का माणसं पटरी सोडून देतात. लई अनुकूलता नको. म्हणून तुकाराम महाराजांनी पोटा पुरते देई देवा, मागणे लई नाही, लई नाही. कबीर महाराज म्हणतात, प्रभू एवढं दे, माझा परिवार बी सुखी राहायला पाहिजे, भुका राहायला नाही पाहिजे, आणि येणारा अतिथी माझ्याकडून भुका विनमुख गेला नाही पाहिजे. एवढंच पोटापुरते देई देवा. अरे पोटापुरतं नाही, पोटाच्या वरण डोंगर झाला ना दादा तरी हाव थांबत नाही, हाव थांबत नाही. नाशवाना करता प्रयत्न थांबत नाही, त्याच्याकरता प्रयत्न करू नको. अविनाशी तत्वा करता शोधात राहायचं, रोज शोधात राहा दादा. आणि रोज देवाला प्रार्थना, प्रभू मला आनंदाची अनुभूती करण्याकरता मी काय केलं पाहिजे. जगण्याचा आनंद मिळाला पाहिजे, तोपर्यंत जगायची शोभा आहे दादा. जगायचा आनंद मिळत नाही, जगायची मजा नाही दादा. जसं फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत फुलाची शोभा, खुशबू निकल जाने पर फुल बेकार होता है. फुलाचा सुगंध गेले जसं फुल बेकार, तशी जगण्याची शोभा तोपर्यंतच आहे. त्याला श्रेष्ठाचा आश्रय आहे. माझ्या प्रभूच्या आश्रित राहतो, शुद्ध सेवा करतो, शुद्ध कर्माचा आचार करतो, पवित्र कर्म करतो, सदाचरण, सत्संगती, पुण्यकर्म, दान पुण्य, परोपकार करतो. हे खरं जगणार. कोराने पाहिलं बाबा रेट चालू आहे, तो नाशवाना करता, याच्याकरता प्रयत्नाची गरज नाही. मग तू असं का करीत नाही. ऐसे काहू न करा काही. माझे तुकोर आहे, एखाद्याला समज जर आले नाही त्याला मूर्ख नाही म्हणत बरं का. आपली माणसं काय मूर्ख आहे, साधी गोष्ट कळत नाही असं म्हणतात. पण तुकोर म्हणतात असं केल्यापेक्षा असं का करीत नाही. ही सरळपणाची भाषा आहे, ही दयेची भाषा आहे बरं का. ऐसे काहू न करा काही, असं काहू करीत नाही, ज्याला पुढे नाश नाही. ऐसे काहू न करा काही, पुढे नाही. सरळ मनाची दयेची भाषा आहे, कठोर वाणी नाही. बस मृदू सबाय नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त, तोची साधू ओळखावा, देवतेची जाणावा. साधूचं अंतकरण कोमल असतं, चारित्र्य ढवल असतं. ढवल चारित्र्याचा कोमल अंतकरण साधू असतो. तुकोर आहे हा जरूर सरळ मनाने म्हणतात, असं केल्यापेक्षा असं का करीत नाही. ऐशी काहू न करा काही, पुढे नाही नाश जा. काहू महाराज तुकोबर आहे, ज्याला पुढे नाश नाही असं अविनाशी तत्व काय आहे. अभंगाचं दुसरं चरण आहे.
हा समाज दीक्षित करीत असताना, प्रकाशित करीत असताना, उद्बोधित करीत असताना वेगळ्या वेगळ्या पर्याय, कधी हात जोडायचे, कधी पाया पडायचं, कधी विनंती करायची, पण याचं भलं झालं पाहिजे. कारण वैद्यराज आहे ना, धन्वंतरी आहे. माझे तुकोबाराय म्हणजे वैद्यराज आहे. बरं वैद्यराज तो आहे, देणे घेणं नाही बरं का, आवाज धन्वंतरी सारखे जीवन. उपकार तरी धन्वंतरी पणे जरी, देणे घेणे नाही आशा. ज्याच्या देवाण घेवाण नाही, देणं घेणं अशी आशा नाही, ही वाणी वजनदार वाणी आहे. साधू संत त्यांची वाणी वजनदार असते, म्हणून त्यांच्या बोलण्याचा समाजावर परिणाम होतो. हृदयातून कथा करतात, हृदयातून कथा करतात. हृदयस्थ कथा तिचा राग होतो. कथा हृदयातून करावी. कधी पाया पडायचं, लागून या पाया, याचं कल्याण झालं पाहिजे. विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम, विनवितो सकळा जना कर जोडून थोरा लहान, दान तुलेच द्या मदतीना म्हणे तुकया बंधू राम म्हणा गा. याला दया म्हणायची. पाया पडून लोकांचं कल्याण करणारा फक्त साधू आहे बरं का. लोकांच्या पाया पडायचं, स्वार्थ नाही, कुठला स्वार्थ नाही, प्रलोभन नाही. ते कुठल्या प्रलोभनाला बळी पडत नाही, स्वार्थ नाही, देवाण घेवाण नाही. बरं औषध मी खोटं नाटं द्यायचं नाही, पुढ्या बांधायचं आणि द्यायचं असं नाही. नभो वैद्य आम्ही अर्थाचे भुकेले, भलते द्यावे पाले भलत्याशी. कुठली औषधी कोणाला द्यायची नाही, औषधीचा मोबदला काही घ्यायचा नाही. असा परफेक्ट वैद्यराज कुठे भेटणार आहे दादा. तुकोबाराय म्हणतात बाबा, सरळ मनाने तुकोबाराय सांगतात बाबा असं कर्म कर दादा, का भविष्यात तुला रडायचा प्रसंग येणार नाही. वर्तमान कधी रडवतो, कधी वर्तमानामध्ये जगण्याचा आनंद मिळतो. ती कशावर अवलंबून आहे, केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले आयशे किती. म्हणून कर्म वर्तमान खूप जपायचं आहे. वर्तमान जपायचं आहे कशा करता, भविष्याची चिंता मिटण्याकरता. वर्तमान जपल्यामुळे काय ना भूतकाळामध्ये जायचं नाही बरं का. वर्तमान जपायचं म्हणजे काही माणसं भूतकाळामध्ये गेले का तिथंच राहायचं म्हणतात. भूतकाळ फक्त टच करायचं. भूतकाळाला काय करायचं, टच करायचं. टच करायचं म्हणजे काय करायचं, आपल्याकडून भूतकाळामध्ये काय भूल झाली त्याची दुरुस्ती करून वर्तमानामध्ये दुरुस्ती करायची. म्हणजे टच करणं. नुसतं दर्शन करायचं. आपल्याकडून काय चुकलं त्याची दुरुस्ती वर्तमानामध्ये करायची. ती भूल पुन्हा झाली नाही पाहिजे. दुबारा भूल करो खूप करो लेकिन बार बार मत करो. पाठीमागे जी भूल झाली ती पुन्हा होऊ नये. भूतकाळामध्ये राहायचं नाही, फक्त टच करायचा. बार बार सांगतो, पुन्हा पुन्हा सांगतो. काय माणसं भूतकाळात गेले का तिथंच राहायचं म्हणतात. बाबा आम्हाला एक दिवस खायला नव्हतं हो. अरे आता 4 ट्रॅक्टर आहे तुझ्या दारामध्ये, मग आता भजन कर ना. बरोबर, त्यावेळेला खायला नव्हतं ते कशाला आठव करायचा नाही, टच करायचा. माझ्या प्रभूने केवढी दया आहे दादा. आपल्याला एक दिवस खायला मिळत नव्हतं, परिवार भुका राहायचा. मी हाफ पॅन्टवर शाळेत जायचो. असं भूतकाळामध्ये जातात माणसं, हाफ पॅन्टवर जातो. आता फुल पॅन्ट आहे. बरं एक नाही, ते कपडे सांभाळायला एक खोली आहे. एवढे कपडे आहेत दादा. ही कोणाची दया आहे, माझ्या प्रभूची दया. मग त्याची दया समजून वर्तमानामध्ये दुरुस्ती करायची. पुढे नाही नाशजा. मग ते पुढे नाही. अविनाशी तत्व काय, विश्वंभरा शरणांगत भूत जात वंदन. विश्वंभर याची शरणागती करे. विश्वंभर हे माझ्या प्रभूच्या अनंत नावापैकी एक नाव आहे. चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणा करा. विश्वंभर, विश्वंभर का बरं आहे, तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. त्याचं नाव विश्वंभर का बरं आहे, संपूर्ण विश्वाचं भरण पोषण एकटाच करतो म्हणून तो विश्वंभर आहे. पोषितो जगाशी एकला तो. माझ्या तुकोबारायचे एक अभंगच आहे. कार्य नाटाविषयी कृपाळू देवाशी, पोषितो जगाशी एकला तो. बरं, माझ्या प्रभूची दया पाहिली पाहिजे. माझे तुकोबाराय 2-4 दृष्टांत अशी जबरदस्त दृष्टांत देतात दादा, या जीवाला समज येण्याकरता. जबरदस्त दृष्टांत कोणते देतात,
बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवे श्रीपती दोही सभी. अरे गर्भाची वाढ आणि दुधाची निर्मिती या दोन्ही यंत्रणा बरोबर ठेवायच्या. आणि मुलगा जन्माला आल्या बरोबर त्याला स्तनपान करतं, दुग्धपान करतं. काय यंत्रणा आहे दादा? कधी अभ्यास केला आपण? काय माझ्या प्रभूची केवढी दया आहे. गर्भाच्या वाढी बरोबर दुधाची निर्मिती करायची आणि मुलगा जन्माला आल्या बरोबर बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवे श्रीपती दोही सवे. या दोघांची वाढ हा भगवान विश्वंभर बरोबरच करतो, म्हणून तो विश्वंभर आहे. आणखी तुकोऱ्यात दृष्टांत देतात. फुटते तरुवर उष्ण काळ माशी, जीवन तयाशी कोण घाली. एक गिरिराज आहे त्याचा पर्वत. त्या पर्वतावर उंच उंच पर्वतावर जे वृक्ष आहे, झाडं आहे, कोणी ठिबक योजना राबवली दादा तिथे, कोण पाणी घालायला गेलं दादा. हे बी फुटती तरुवर उष्ण काळ माशी. अरे चैत्र महिन्यामध्ये या तरुवरांना नवी पाणी फुटते. कोण पाणी घालायला गेलं, कोणी योजना राबवली. ही माझ्या विश्वंभराची दया आहे. विश्वंभर त्याचं नाव का? विश्वाचं भरण पोषण एकटाच करतं म्हणून विठ्ठल विश्वंभराची शरणागती करायची. अर्जुनाचा आणि देवाचं सख्य असल्यामुळे अतिशय सख्य वर्ग झालं. इतकं सख्य तुम्हाला सांगू एक ओवी. इतकं सख्य होतं अर्जुनाचं आणि भगवान कृष्णाचं. एवढं सख्य होतं, भगवान स्वतःच्या मुखाने म्हणतात, अर्जुना खरं सांगू तुझं माझं किती सख्य आहे सांगू तुला. एकदा काय झालं, तू कपडे बदलून आला, संन्यासाचे कपडे घालून आला. तू संन्यासी होऊन चली चोरून गेली माझी भगिनी. संन्यासी होऊन आला, माझी बहीण घेऊन गेला, तरी माझ्या मनात विकल्प आला नाही. एवढं संबंध आपले मजबूत आहे. तू संन्यासी होऊन जनी चोरून नेली माझी भगिनी, परी विकल्प नुपजे मनी मी तू एक. एवढा संबंध मजबूत. आणि इतका संबंध मजबूत असल्यामुळे आज मग देवा तुला लय नाव आहे रे, लय नाव आहे तुला. एवढी नावं तुला कशाला? मला तुझ्या नावापैकी काही नावं दे ना. देवानी समज दिली अर्जुनाला, तुला एक कमी नाव आहे बाबा. अर्जुन आहे, किरीटी आहे, धनंजय आहे, पार्थ आहे, गण नाव आहे ना दादा, गण नाव आहे तुला. एवढं समाधान मानायचं नाही. म्हणजे तुला लय नाव आहे. देवाला असं वाटलं याला गोळ्या औषधावर काम होणार नाही, याला भरून इंजेक्शन द्यावं लागलं. भरून इंजेक्शन, गोळ्या औषधावर काम होणार नाही. काही माणसांचं गोळ्या औषधावर नाही गेलं. चला, सुईचा सल्ला पटत नाही दादा, पटत नाही. याला माझा ईश्वर संवाद मुस्काटात झाली तो काही कमरेत लात बसते. त्या धोका खाल्याशिवाय माणसं सरळ होत नाही. धोका हे भाऊ, धोका. विठाला विठाला चांगलं ऐकायला लागलं का मग काही गडबड करायची. अजून मानित नाही. देवाने काय केलं, रथ काढला, अर्जुनाला रथामध्ये बसवलं. रथात बसवलं, एका क्षणामध्ये विरुळच्या गुहेपर्यंत गेली. विरुळला गेली. तुम्हाला विरुळ माहिती आहे? त्या गुफा पाहिल्या असते तुम्ही, गुफा, विरुळच्या गुफा पाहिल्या. त्या गुफेमध्ये काही काळ साधू दर्शन तुम्हाला आपल्याला होईल. आता काय साधू बसत नाही, आता काही कोणी तपस्या बी करीत नाही. पूर्वीच्या काळामध्ये एवढी तपस्या करायचे, एवढी साधना, एवढं भजन करायचं का ते इंद्राचं आसन डगमगायला लागून जायचं. हा बाबा वर तर नाही यायचा भजनाच्या माध्यमातून. त्याला आता पण बाबा निश्चित झोपून राहिला. इंद्र बी आता निश्चित आहे. त्याला माहिती कोणाच्या भजनाचा एवढी गती वाढणार नाही का आपल्या आसनाला धोकाच नाही. आपली खुर्ची मजबूत राहणार आहे. कारण भजन करून त्यावेळेला इंद्राला भीती वाटायची. एखादीची साधना जर मजबूत झाली तर तो स्वर्गात राजा होऊ शकतो, अशी भीती होती. त्या गुहेमध्ये आता कोणी काही साधना करीत नाही. पण अर्जुनाचा रथ काढला, तिथे गेले, भगवान परमात्मा घेऊन गेले आणि अर्जुनाला एका गुहेमध्ये घेऊन गेले. विरुळसारख्या गुहेमध्ये घेऊन गेले आणि गुहेमध्ये घेऊन अर्जुनाला एक दिव्य दर्शनाचा लाभ करून दिला. काय दर्शन करून दिलं? एक साधू समाधीस्थ आहे आणि समाधीस्थ साधूच्या पुढे एक समय जळते आहे. समय जळते आहे. साधूची समाधी लागते, समय जळते आहे. पण त्या समईतलं तेल संपण्याच्या बेतात आलेलं आहे. थोड्याच वेळानं समय विझून जाईल. हे दृश्य अर्जुनाने पाहिलं
हे दृश्य पुढे उभं करून दिलं. भगवान परमात्मा अदृश्य होऊन गेले. देव अदृश्य झाले. देव बी नाही इथं, आसपास गावाचा पत्ता नाही, 10-5 किलोमीटर गाव नाही. अशा अवस्थेमध्ये विठाला विठाला गाव नाही, गावाचा पत्ता नाही. ही पाहिला अर्जुन, पाहिलं गाव जरी नाही आणि भगवान परमात्मा अदृश्य झाले. तेवढ्याच अवकाशामध्ये अर्जुनाला असं वाटलं आता या समयमधलं तेल संपण्याच्या बेतात आहे, समय विजून जाईल. एखादी गोष्ट नाही कळाली तर माणसाने मौन पाळलं पाहिजे बरं का. कळत नाही ना, कळत नाही, न कळण्यासारखं आहे ना. कळत नाही मग काही अर्थ लावायचा नाही, काही कयास मांडायचा. आपल्या मनाने आपल्या बुद्धीने विचार करायचा नाही. हे असंच असेल का, ते तसंच असेल का, असा विचार करायचा नाही. नाही कळत नाही एखादी गोष्टी मग मौन पाळायचं. पण अर्जुनाने मौन न पाळताना एक चुकीचा उद्योग केला. काय केलं? साधूची समाधी उत्थान केली. साधू बाबाला सांगितलं, बाबा तुमच्या समयीतलं तेल संपण्याच्या बेतात आहे. थोड्याच वेळामध्ये समय आता विझून जाणारी आहे. साधू म्हणलं, बाबा याच्याकरता मला जागृतीमध्ये आणलं का? या समयामध्ये तेल घालण्याचं आमचं काम नाही. मग करतं कोण? तो विश्वंभर करतो. तेव्हा अर्जुनाला असं वाटलं या समयमध्ये तेल घालायचे काम आपल्यालाच करावे लागतील. बरोबर आहे का? त्याच्यापेक्षा तुका म्हणे पदवी ज्याची त्याला, राया विठोबाचे पद जो अभिलाषी, राशी पातकाचे तुका म्हणे. म्हणून देवाचे काम देव करू शकतात. तुटती तरवर विश्व उष्ण काळ माशी, जीवन तयाशी कोण घाली. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करा. विश्वंभराची शरणागती तुकोबाराय करायला सांगतात. विश्वंभर ही माझ्या प्रभूचं. आता इथपर्यंत आपण आलो. विश्वंभराची शरणागती करायची, पण कशी करायची दादा? भूत जात वंदवनी. प्रत्येक प्राणी माताला वंदन करणं ही खरी शरणागती आहे बरं. शरणागतीची माणसं लई मामूली अर्थाला करतात. तसे तर माणसाची आपली अल्पसमजच आहे. अल्पसमज आहे. आपल्याला थोडंफार काही कळतं ना, त्याचा आपण गैरवापर करतो दादा. आपली समज किती आहे का? या जगाच्या मालकाच्या पुढे आपली समज काय नाही. चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाली, मुकुट सकळा म्हणे धन्य तुझे विठोबा. देवाकडे प्रार्थना करी हा तिमिराचा नाश, उदय होवनी प्रकाश, तोडी आशा पास करी वास हृदय. देवाला प्रार्थना कर. देवाचं पदाची अभिलाषा नाही करे. राया विठोबाचे पद जो अभिलाष नाही का? माझ्या तुकोबरात आणखी एक जबरदस्त सिद्धांत म्हणतात. का रे दादा, तुला असं वाटतं देवाचं काम देव करतं, देवाचा मोठेपणा तुला जर कळत नसेल तर मला एक सांग. चाले हे शरीर कोणाचे असत्य, कोण बोलविते हरिवी. शरीर कोणाच्या सत्तेने चालतं, कोण बोलायला कोण लागतं, ही सगळी अनेक प्रकारचे दृष्टांत देतात. पण शरणागतीचा खरा मार्ग, खरी शरणागती, प्रत्येक प्राणी मात्राला वंदन करणे खरी शरणागती. भूत जात वंदोनी, अशी शरणागती कोणीच करीत नाही. फक्त लोकमान्यता प्राप्त होण्याकरता माणसं परमार्थ करतात. नॉर्मल परिस्थिती थोडी सुधारते, मग देवाचं जगण्यामध्ये जो आनंद आहे तो इतरत्र नाही. देवाची शरणागती करा. कोणी नाही देवाशी. विश्वंभरा शरणांगत, भूत जात अशी शरणागती करा. प्रत्येक प्राणी माताला वंदन करणं ही खरी शरणागती आहे. त्याचा कुठला विचार करायचा नाही. हा मग कोण आहे काय नाही, माझ्या प्रभूचा अंशी आहे बस. तुकोबाराय म्हणतात, बाबा येरा मान विधी पाळणा पुरता देवाची ती बुद्धी बनवणे. ही सगळी माझ्या प्रभूची अंशी आहेत. ही देवाची लेकर आहे. तुका म्हणे बाळे या देवाची लढीवाळ, ही सगळी माझ्या प्रभूची प्रसव आहे. ही त्याची लेकर आहे, त्याची संतान आहे. मग ही त्याची संतान आहे. सर्वांना वंदन करायचं. भूत जात
ही खरी शरणागती आहे. शरणागतीचा अर्थ वेगळा. विश्वंभराची शरणागती, देवाची शरणागती करायची. का करायची? का करायची दादा? शरणागताला शरण दुसरा कोणी योग्य नाही. या लागी शरणागता शरण मीच एक. विठला 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 जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण मीच एक. शरणागती म्हणजे देवाचं होऊन जगायचं खरी शरणागती. पण ते कशी करीत असताना भूत प्रत्येक प्राणी मात्र जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही. पाहे तिकडे बाय बाप विठ्ठल आहे रकुमाई. जिधर देखे उदर चाहे छबी घनश्याम प्यारे की. जिकडं पाहिजे तिकडे देवाची अनुभूती. भूत जात पण हा देवाचा आहे, हा प्रभूचा आहे, हा देवाचा अंश आहे. सगळ्या अशी ज्यावेळेला धारणा होती ना दादा, देव होण्याकरता वेगळं काय करायचं. ज्याची अशी धारणा झाली, सर्वा घटी पाहे एक वासुदेव पुसून या ठाव अहं तेच. सपाटा करा दुर्गुणाचा, सपाटा करा दादा. हळूहळू निर्मळ बना दादा. लौकिक ऐश्वर्य आपल्या काही कामाचं नाही हे समजून त्याचा भोग समृद्धी भोगा दादा. समृद्धी भोगा. तुम्ही किती मोठे असा दादा, पण थोडीशी गरिबीचा भाव अंतःकरणामध्ये राहू द्या. समृद्धीमध्ये जगायची. तुमचं माझ्या प्रभूने ऐश्वर्य तुम्हाला दिलं दादा, ते कोण नाकारू शकतं दादा. पण प्रभूचं आहे हे ऐश्वर्य, प्रभूचं आहे. प्रभूने मला प्रसाद रूपाने हे ऐश्वर्य प्राप्त करून दिलं आहे. या ऐश्वर्यामध्ये जगा, समृद्धीमध्ये जगा, अंतःकरणामध्ये गरिबीचा भाव असू द्या दादा. मोठी माणसं अशी जगतात दादा, महापुरुष असं जगतात दादा. मी भिक्षुकीचं अन्न खातो आहे, मी भिक्षुकीचं अन्न. गरिबीचा भाव असला अंतःकरणामध्ये, नाहीतरी आपण गरीबच आहोत. माझा करुणानिधीने आपल्यावर कृपा केलेली आहे दादा. माझी मीरा दीदी सुद्धा म्हणतात, मै गरीब तुम करुणा सागर दुष्ट करत बलजोरी. प्रभू आपले संबंध असे झाले पाहिजे. मीरा कहे प्रभु गिरिधर नागर तुम पिता मै छोरी. हे प्रभू माझ्या प्रभूशी नातं जोडा, त्याची शरणागती करा. देवाशिवाय कोणी नाही दादा. अशी मस्ती आली पाहिजे मला, माझ्या प्रभूशिवाय, मला देवाशिवाय कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही. देवाशिवाय खरंच कोणी नाही. आपण काय करतो दादा? लौकिका करता परमार्थ करतो. पूजापाठ झाली पाहिजे, प्रशंसा झाली पाहिजे, कीर्ती झाली नाही. कीर्ती करता जगायचं नाही. मान प्रतिष्ठा इथं सहजच तुम्हाला तुमचं जीवन ज्याला पवित्र होईल दादा, तुमची कीर्ती पसरण्याचं कार्य माझा भगवान करील. तुका म्हणे भाव शुद्ध हे कारण भाट नारायण होईल त्याचा. आपण काय करतो? लोकांनी मान्य करता साधना करायला लागतो. लोकमान्यता हा काय भक्तीचा विषय नाही, साधनेचा विषय नाही, तो लल्लाटीचा भाग आहे. प्रारब्धीची जोडे धन, प्रारब्धीची वाडे मान, सोस करशी वाया. बार बार माझे तुकोबाराम मनाला फटकाय त्याचे. मना धना करता माना करता कोणाला रडवू नको, लोटा लाटी करू नको, कोणाला जखम करू नको, या जिबीने कोणाला जखम करू नको. ही प्रारब्धात आहे, ती कोणी नेणार नाही. ललाटीत नाही, ते कोणी देणार नाही. त्याच्याकरता धडपड करायची नाही. बरेच वेळेला लौकिका करता परमार्थ कर. माझा मालक प्रसन्न राहिला पाहिजे. त्याची शरणागती करीत असताना माझा मालक प्रसन्न. त्या माझ्या समोर आमचे एक मुस्लिम बंधू बसलेले आहे म्हणून सांगतो. आमचे पूज्य संत मोरारी बापू एक दृष्टांत सांगतात. एक मुस्लिम बंधू 20 वर्षापर्यंत एकाच जागेवर नमाज करीत होते. एकाच जागेवर, जागा त्याची बदललीच नाही. 20 वर्षासारखा लागून नमाज केला. आणि त्या नमाजाचा परिणाम, 20 वर्षाचा परिणाम, त्याचा व्यासंग इतका जबरदस्त होता. त्याच्या हाताच्या खुणा पडल्या, त्याच्या गुडघ्याच्या खुणा पडल्या. एका जागेवर नमाज केला 20 वर्षापर्यंत. आणि दादा 20 वर्षानंतर आकाशवाणी झाली, अरे भगत आपकी 20 साल की बंदगी अल्लाह को कबूल नहीं. भगत लागला नाचायला. लोक म्हणाले याचा 20 वर्षाचा परमार्थ वायाला गेला आणि नृत्य करायला लागला. का नाचतो?
त्याला विचारलं, अरे वेळ आहे का काय? आताच आकाशवाणीद्वारा कळालं, भगत आपके 20 साल की बंदगी अल्लाह को कबूल नाही, मान्य नाही. त्याला तो भगत फार गोड बोलला, ऐका रे दादा, ऐका रे, लोकमान्यता प्राप्त होण्याकरता साधना करू नका. तो भगत काय बोलला, अरे कबूल करे ना करे, मान्य करील न करील, कबूल करे ना करे, मालिक का कौन मालिक. पण त्याला एक तर माहित आहे, 20 वर्षापासून माझा एक बंदा या जागेवर अविरतपणे साधना करतो आहे, उपासना करतो. 20 वर्षाची माझी सेवा तर त्याला मान्य आहे ना, तिचं फल मिळेल ना मिळेल, मालिक का कौन मालिक, फल देईल न देईल त्याचं कोण धनी आहे दादा. पण त्याला एवढं तरी कबूल झालं पाहिजे, माझा एक बंदा, माझा एक भक्त आहे, इतक्या वर्षापासून साधना करतो, हे देवाला कळलं पाहिजे. अशी शरणागती करा, प्रत्येक प्राणीमात्राला वंदन करा. पण महाराज, ही प्रत्येक प्राणीमात्राला वंदन करणे ही शरणागती तुमची राहती सांगित असताना आम्हाला एक सांगा, तुम्ही एक तुमच्या पदार्थ सांगता का तुमच्या बोलण्याच्या पाठीवर आधार? आणि आम्ही निराधार बोलत नाही. अभंगाचं 3रं चरण आहे, श्रुतीचे गाणे तृतीय चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, आम्ही जे लोकांच्या पुढे लोक कल्याणाच्या समादीक्षित व्हावा, प्रकाशित व्हावा, उद्बोधित व्हावं, याचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, हे जे सिद्धांत, लोक कल्याण सिद्धांत आम्ही लोकांच्या पुढे मांडतो, ती सिद्धांत आबादी सिद्धांत लोकांच्या, साधू आबादी सिद्धांत लोकांच्या पुढे मांडतो. घुमजाव करीत नाही, कोणाचा टाइमपास नाही, तुमच्या वेळेला महत्व देतात. मानव याच्या शरीरामध्ये याचा वेळ नष्ट होऊ नये आणि याचं आत्मकल्याण, याचं कल्याण झालं पाहिजे, भलं झालं पाहिजे. वेळ कोणाचा घेत नाही, साधू कोणाचा वेळ नष्ट करीत नाही. टाइमपास म्हणून कथा नाही, मी तर प्रारंभाला बोललो, कथा टाइमपास नाही. कसं जगायचं इथं कळतं, कसं मरायचं इथं कळतं दादा. कथेमध्ये काय मिळत नाही दादा, सगळं काही प्राप्त आहे. कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा दुःख हरी, कथा याची बरी विठोबाची. सर्वतोपरी जीवाचं कल्याण करणारी साधना आहे. अमंगलाला मंगल करते, अपवित्राला पवित्र करते, नाही जीवाचं सर्वतोपरी कल्याण करणारी साधना माझ्या प्रभूची कथा आहे. या कथेमध्ये लाभच लाभ आहे. तुकोबार आहे. पण महाराज हे तुम्ही जे बोलतात, म्हणून आम्ही आमच्या मनाचं काही बोलत नाही, साधू मनातलं काही बोलत नाही, हृदयातून बोलतात. पण आबादी सिद्धांत लोकांच्या पुढे मानतात. कथा करणारा कोणी सिद्ध नसेल, त्यांनी हृदयस्थ कथा करावी, हृदयातून कथा करावी, हृदयातून, वर्षांकाने नाही करायचं. नाही तर कथा आम्हाला बार बार त्या सज्जनांचं स्मरण होतं. माझे दादा हनुमंतरायने सीतामाईचा शोध करायला गेले असताना अशोक वाटिकेमध्ये सीतामाई शोक करीत होती, विरह करीत होती. रावण धमकी द्यायचा बार बार, पण तिचं दुःख हलकं करायला दादा हनुमंतराय गेले. आणि दुःख हलकं करण्याकरता दादा हनुमंतराय गेले आणि हनुमंतराच्या कथेने सीतामाईचं दुःख आपोआप. रामचंद्र गुण बरनई लागा, सुनतई सीता कर दुःख भागा. प्रभूचं चरित्र सुनायला कथा सुरुवात केली माझ्या दादा हनुमंतरायने, बस सीतामाईचं दुःखच गेलं. कथेने दुःख हलकं झालं पाहिजे. कथा कीर्तनामध्ये दुःख आलं. ही दुःखी जीव आहे सगळे.
याचे दुःख घालवण्याकरता कथा कीर्तन आहे, पण ती कथा कीर्तन हृदयातून असली पाहिजे. सुनतई सीताकर दुःख भागा, सीताकर दुःख भागा. आणि इकडे कालनेमीने कथा केली. कोणी? कालनेमी. कधी केली? ज्या लक्ष्मणाला शक्ती लागली त्याला हनुमंतराय ज्यावेळेला द्रोणागिरी पर्वताकडे संजीवनी बुटी आणण्याकरता गेली. हनुमंतराय संजीवनी आणण्याकरता गेली, पण हे रावणाला कळालं याचा टाइमपास, कारण सूर्योदयाच्या आज संजीवनी आली पाहिजे ना, याचा टाइमपास करायला पाहिजे. असे टाइमपास करतात कथा नाही करायची, टाइमपास करायला करतात. टाइमपास, याचा टाइमपास, याला सूर्योदयाच्या आत आला तर लक्ष्मणाला संजीवन, याला शक्ती लागलेली आहे, हा जिवंत होईल, याची शक्ती हा होशमध्ये येईल, जिवंत होईल. म्हणून कालनेमी पाठवला रावणाने. कालनेमी गेला हनुमंतराच्या रस्त्यावर बसला असा आणि लागला कथा करायला. काय चिपळ्या बिपळ्या लागला कथा करायला कालनेमी. पण कथा करीत असतानाच कालनेमीच्या मुखामध्ये अचानक रामाचं नाव येण्याच्या ऐवजी रावणाचं आलं. कथा फेल गेली ना दादा, कथा फेल गेली. रामाचं नाव घेण्याच्या ऐवजी कथा फेल झाल्याकरता रावणाचं नाव आलं, कथा फेल गेली. असे काही कथा टाइमपास नाही, कारण त्याची कथा टाइमपास पण होती. त्याला हनुमंतराचा टाइमपास करायचा होता. हा लवकर संजीवनी युटी घेऊन आला नाही पाहिजे, सूर्योदयाच्या आत आला तर सगळा विक्षेप होऊन जाईल. आपण ज्या कामाला आलो ते काम सफल होणार नाही. चला तोपर्यंत आम्ही आबादी सिद्धांच्या लोकांपुढे मांडतो. वेद काय सांगतं, पुराण काय सांगतात, शास्त्रकारांचा काय मत आहे, असं आबादी सिद्धांत लोकांच्या पुढे मांडायचा. श्रुतीचे का नेगा फळ सार मुळ जाणून वेदाचा आधार घ्यायचा. तोपर्यंत श्रुतीचा सारभूत अर्थ हरीचा आहे. श्रुतीचा सारभूत अर्थ हरीचा आहे. वेद ते सांगतो, वेद अनंत बोलीला अर्थ तुका साधला वेदाची भी हरी अक्षरे दूर. तुम्ही कॅच करताना पण आता मी 5 मिनिटं बोलणार आहे, पण तुम्ही कॅच करीत जा. विठाला तुम्ही मला आमचे पहिले मोबाईल भरले, जाऊ द्या भरू द्या, थोडी आम्हाला बी जागा द्या, डिलीट करा थोडं, बरोबर, आम्हाला जागा द्या थोडी, कॅच करीत जावं. कथा कीर्तनामध्ये सावधानीपूर्वक कथा कीर्तन करी कल्याणाचं साधन आहे. इथं हे टाइमपासचं साधन थोडंच आहे. तुम्ही घरदार सोडून इथं आले टाइमपास करण्याकडे थोडं, हे टाइमपासचं साधन नाही, हे मुक्तीचं साधन आहे. कसं जगायचं इथं कळतं, कसं मरायचं इथं कळतं. म्हणून तुकोपर्यंत वेदाचाही अर्थ तोच आहे. 18 पुराणाचे पोटी नामाविन नाही गोठी. 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणी आची एक. पुराण तेच सांगतात, शास्त्रकारांचं तेच मत आहे, आणि श्रुतीचा आहे सार्वत अर्थ हरीच आहे. पण महाराज अहो हे तुम्ही सगळं सांगितलं, तुमचा सिद्धांत बरोबर आहे, तुम्ही दिली आम्हाला शिकवण, खूप कल्याणाची शिकवण आहे. आम्ही शरणागतीची पद्धतही सांगितली, शरणागती विश्वंभराची सांगितली, शरणागती कशी करायची ते सांगितलं, हे सगळं सांगून झालं. आणि हा सिद्धांत मांडित असताना तुम्ही सांगितलं वेदाचा आधार, श्रुती माता, संत वचन, हे सगळं काही सांगितलं. पण महाराज आता लय टाइम झाला, एखादा जवळचा रस्ता नाही का? महाराज म्हणाले सगळ्या रस्त्यांचा आम्ही परिशीलन केला, अभ्यास केला, आणि ह्या भोळ्या भाविकांना तरुण जाण्याकरता एवढाच एक मार्ग कार्यरत आहे. अवघ्या कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्या क्षीण, त्या दुर्बळ झाल्या, त्या क्षीण झाले ते मार्ग, एवढाच एक मार्ग कार्यरत आहे, तो भक्ती मार्ग आहे. मग ह्या मार्गाने प्रवास करत असताना जसं दादा आमचे महापुरुष खूप मेहनत करतात बघ दादा. जसं हे नॅशनल हायवे ज्याला राज्य क्रमांक प्राप्त झाला, ही नॅशनल हायवे असतात ना, राज्य क्रमांक 3 नंबर, आता 7 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, ज्याला राज्य क्रमांक प्राप्त झाला, पण राज्य क्रमांक प्राप्त होण्याच्या अगोदर त्याच्यातली जटिलता काढावी लागते. तो मार्गाला राज्य क्रमांक प्राप्त होण्याकरता काय करावं लागतं, तो मार्ग त्याच्यातली जटिलता, त्याच्यातलं काठीण दूर करावं लागतं. म्हणजे काय करावं लागतं, कमकोत पूल काढावे लागतात, आरुण रस्ते काढावे लागतात, अंधामोड काढावे लागतात, बरोबर आहे की नाही? हे सगळ्या काही त्याची जटिलता काढावी लागते. बरं नशी जटिलता काढून जमत नाही. ठिकठिकाणी नजरहाटी, दुर्घटना घडली, थांबा, पहा, जा, हे सगळं अंधामोड, अपघाती क्षेत्र, हे सगळं लिहिलेलं असतं बरं का. एवढी मानवी त्याच्यातली जटिलता काढून, सूक्ष्मता काढून, आणि पुन्हा आणखी काय करावं लागतं, मध्ये डिवायडर घालावे लागतं. येणारा जाणारा सुखरूप आला गेला पाहिजे. डिवायडर हे राज्य क्रमांक प्राप्त होण्याकरता ही सगळी जटिलता काढावी लागते. तसं या जीवाचं कल्याण होण्याकरता
सोपा मार्ग त्यांनी काय काढले? मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाली आयसा, ज्या मार्गाने घोडदळ पायदळ हत्तीदळ चतुरंग सेना एकाच वेळेला असा राजमार्ग काढला आहे. म्हणून बाबा याच्यापेक्षा वेगळा रस्ता नाही. अभंगाचं शेवटचं चरण आहे. तुका म्हणे पुढे काय, 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 काय पुढे काय, तुका म्हणे 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 पुढे काय, वाट नाही लावारी, वाट नाही लावारी, आली शंकराच्या माऊलीला आणखी राग येईल. एवढ्या टाळी वाजवली, मलाच वाजवली नाही. तुका म्हणे पुढे काही काय तर करायचं जीवन आहे. किती सरळ आहे दादा. अरे दादा, आम्ही सगळ्या मार्गाचं परिशीलन केलं, अभ्यास केला. कलियुगामध्ये भोळ्या भाविकांना तरुण जाण्याकरता कोणता मार्ग सोपा आहे, कोणत्या मार्गाने गेल्यावर यांच्या मानवदेहाचं कल्याण होईल, भलं होईल, असा सोपा मार्ग तुकोरांनी सांगितलं. बाबा याच्यापेक्षा वेगळा रस्ता नाही. कारण माणसाला शॉर्टची जास्त गरज वाटते. जवळचा रस्ता पाहिजे, कमी वेळात काम झालं पाहिजे, जवळचा रस्ता पाहिजे. तुकाराम महाराज म्हणजे आम्ही सगळे रस्त्याचं शोधन केलं. त्या मार्गातली या मार्गातली जटिलता काढून टाकली, सूक्ष्मता त्याचं काठिण्य दूर केलं. मी सांगितलं हायवे राज्य क्रमांक प्राप्त होण्याकरता जशी जटिलता काढायला लागते, तशी आमच्या महापुरुषांनी या मार्गाने प्रवास करीत असताना त्याच्यातली सूक्ष्मता काठिण्य दूर केलं. सरळ मनाने यांना सहज बहुसागरून तरुण जात आहे. कारण संसार सिंधू हा दुस्तर, नुल्लंगवे नुल्लंगिता पार, बहुत वहावले दूर न लगे तीर पहिलं थडी, भक्ती पंत बहु सोपा. म्हणून तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, पांडुरंग भेटे भरवसेनी. असा निश्चिंतीचा मार्ग लोकांनाही सांगितला आणि त्यांना निश्चिंती सांगितली. बाबा याच रस्त्याने जा, सोपा मार्ग आहे, नका जाऊ आडराने, ऐशी गरजटी पुराणे. हा धोपट रस्ता आहे. बरं, हा जो मार्ग आहे
तुम्हाला जो प्राप्त झालेला रस्ता आहे ना दादा, हा वैदिक आहे, अनादी आहे, वेदबोधित आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, नुसता पंत नाही, हा सुपंत आहे. या मार्गाचा प्रवासी कधी कधी दादा त्याला धोका होणार नाही, त्याचा श्रम सायस वाया जाणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, पांडुरंग भेटे भरवसेने. म्हणून तुका म्हणे पुढे काही याच्या पेक्षा वेगळा रस्ताच नाही, हाच रस्ता योग्य आहे, बरोबर आहे. म्हणून याच रस्त्याने तुम्ही चालावं. तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी. कोणता रस्ता? विश्वंभरा शरणांगत भूत जात वंदोनी विठोबा रखुमाई. ऐसे का हो न करा काही पुढे नाही नासजा विश्वंभरा शरणागत भूतजात वंदन. श्रुतीचे काने गाफळ सार मूळ जाळून तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी. याच्यापेक्षा रस्ता नाही. तुकोबाराय म्हणतात, हा वैदिक आहे, अनादी आहे, वेदबोधित आहे आणि सर्वांच्या कल्याणाचा मार्ग आहे. म्हणून आज या निमित्ताने मी माझ्या गुरुजनांना वंदन करतो. आमचे कदम बाबा साहेब आले कुठून तरी धावपळ करीत. त्यांचं दर्शन महान विभूत्या कोणी कुठून ना कुठून आला असेल. या परिवाराकरता जी देवता आहे, माझ्याकरता सगळ्या देवताच आहे दादा. परिवाराकरता तर देवता आहेच. त्यांच्या प्रेमापोटी, स्नेहापोटी, कोणी नात्याच्या संबंधाने आपण सर्वजण एकत्र आलो. मी बार आणि आपल्याकडून दुसरं काय झालं. या सज्जनांना खरी श्रद्धांजली, आपलं त्यांचं इष्टचिंतन आणि आता ही भगवत साधना केली, ईश्वर चिंतन केलं आपल्या सर्वांच्या माध्यमातून. हाच त्यांच्या शेवटच्या मुक्कामाला खरं आपल्याकडून ही खरी श्रद्धांजली आहे. त्यांचा शेवटचा मुक्काम आहे. वर्ष श्राद्ध म्हणजे त्या सज्जनांचा, त्या जीवात्म्याचा शेवटचा मुक्काम असतो. त्यांच्या पुढच्या प्रवासाकरता आपल्याकडून जी मदत झाली दादा, या परिवाराकडून मदत झाली, आपल्या सर्वांचं इष्टचिंतन, आपण सर्वजण इथं आलात, या निमित्ताने त्यांना ही श्रद्धांजलीच आहे. पुढच्या प्रवासात त्यांचा सुखद व्हावा याच्याकरता आपल्याकडून जे काय केलेलं आहे, प्रभू करो या पुढे जाऊन माझ्या प्रभूकडे प्रार्थना करतो. हा परिवार नाही दादा, प्रभू तुझ्या सत्तेमध्ये, ईश्वर सृष्टीमध्ये तुझी सगळी निगराणी असू द्यावी, तुझी सुरक्षा असू द्यावी, तुझा सांभाळ असू द्यावा, कारण तुझ्या रक्षणाद्वाराच आम्ही सर्व सुरक्षित राहणार आहोत. ही प्रभूकडे प्रार्थना करतो. माझा भगवान आपल्या भविष्याच्या प्रवासाकरता सद्बुद्धी, प्रेम, आयुष्याची वृत्ती, आपल्या सर्वांचं जीवन मंगलमय होऊन सर्वजण आनंदाचे सम्राट बनवत, ही माझ्या प्रभूकडे प्रार्थना. बार तुम्हा सर्व मायबापांना, भक्तिमयी मातांना सर्वांना बार प्रणाम वंदन करतो आणि सेवा समर्पणच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो. तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा, ही भोळी सारी सेवा भगवतचरणी समर्पण करून बार वंदन करून सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो म्हणतो. बाबांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता हा उत्सव आपण केला, हे वर्षश्राद्ध केलं, पुण्यस्मरण केलं. आज आम्ही जगात जेवढं काही चांगलं पाहतो या विश्वामध्ये, हे ज्ञानवर आहे, तुकोबारायचे उपकार आहे.
त्यांचे उपकार फेडण्याकरता, त्यांची उत्तराई देण्याकरता आपल्याकडे काही व्यवस्था नाही. तुकाराम महाराज विचारलं काय व्यवस्था आहे महाराज? महाराज एक छोटीशी व्यवस्था सांगितली. पुण्यवंत व्हावी घेता सज्जनांची नावी, माऊली ज्ञानेश्वर काही बोललो बोबडे मायबाप बापुडे सलगे लाडे कोणी म्हणजे क्षमा करावी बोलताना साधनामधून काही चुकलं असेल आईच्या हृदयाने क्षमा. थोड्याफार प्रमाणात काय बरोबर असेल ज्ञानमरात संदेश निरोप मी आपल्यापर्यंत पोहोचवला. झालेली सेवा भगवतचरणी समर्पण करून बार बार सर्व मायबापांना वंदन सेवा समर्पण त्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो. तुकाराम 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 कोणी उठला बघा. जय जय हा बोलिए करो वेडे वाकडे उत्तरे क्षमा स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल. गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. संगतीन ओलांडला अवघड घाट. संगतीन ओलांडला अवघड घाट. चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट. तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट. सुख दुःख एकामेका वाटला वाटाला. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल. गुरु विना सुने सारे विश्व हे सकल.
जगण्याचं भान सोबतीने तुझ्या आलं जगण्याचं